महाविकास आघाडीच्या उमेदवार ममता बाळा चव्हाण यांच्या प्रचाराचा धडाका. प्रभाग 97 मध्ये उत्साहाचे वातावरण. येत्या गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक 97 मधून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांच्या महायुती पुरस्कृत अधिकृत उमेदवार ममता बाळा चव्हाण यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. जनसेवेला प्राधान्य, विकास पर्वाला आरंभ हे ब्रीदवाक्य घेऊन ममता चव्हाण रिंगणात उतरले आहेत. बाळासाहेब ठाकरे पक्षातून 97 वॉटचे उमेदवार आहेत. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय काय? पाणी टंचाईबद्दल मी हेच करेन की अधिकाऱ्यांशी जाणून घेईन की कुठे लिकेज आहे, काय प्रॉब्लेम आहे. ही सगळ्यात मोठी समस्या आहे सध्याच्या प्रभागातली, ती मी सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. पावसाळ्यात रस्ते व ड्रेनेज दरवर्षी फेल का होतात? यासाठी होतात कारण कामं व्यवस्थित झालेले नाही आहेत विभागात. तर तेच मी जसं सांगितलं, अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यावरती कारवाई करेन आणि सॉल्व्ह करेन. भ्रष्टाचार रोखणार कसा? भ्रष्टाचार यासाठी रोखणार की व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करीन, शाखेच्या बाहेर फळा लावेन ज्याच्यावरती लोक तक्रार करू शकतात आणि त्यांच्यावरती कारवाई करेन. युवकांसाठी रोजगार काय? BMCमध्ये काही नवीन स्कीम आले, काही जॉब झाले तर ते युवकांपर्यंत पोहोचवीन आणि त्यांना संधी देईन. महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय करणार? महिलांची सुरक्षा ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी मी जसं सांगितलं हॉटलाईन उपलब्ध करून देईन ज्याच्यावरती महिला तक्रार करू शकतात. स्ट्रीट लाईट्स चालू करून देईन, प्लस व्हॉट्सअप ग्रुप करेन ज्याच्यावरती ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आरोग्य सुविधा सुधाराल का? आरोग्य सुविधा हे हॉस्पिटलमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात आहेत कारण स्वच्छता नाही आहे विभागामध्ये. बरोबर आहे, स्वच्छता नाही आहे. सुविधा सुधाराल का? हो, सुधारणार ना. हॉस्पिटलमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, स्वच्छता नाही आहे, ती साफ करीन. प्लस लोकांसाठी मोफत औषधं उपलब्ध करून देईन, त्यांना मदत करीन त्यांना काही मदत हवी असेल तर. 5 वर्षात काम नाही केलं तर राजीनामा द्याल का? हो, जनतेची अगर हीच मर्जी असेल की मी काम नाही केलं आहे तर मी स्वीकारेन. तुम्हाला मतं का द्यावी? मला मतं यासाठी द्यावे कारण मी भाषण करण्यात बिलीव्ह नाही करत, मी काम करण्यात बिलीव्ह करते. तुम्ही मला एक चान्स द्या, एक संधी द्या, मी उत्तर कामातून देईन. विरोधकांवर काय आरोप? मी कोणावरती काय आरोप करणार नाही, मी माझं काम करणार. शेवटचा प्रश्न, तुम्ही सेवक आहात की साहेब? सेवक आहे, जनतेची सेवक आहे, तुमच्यातलीच एक आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि मूलभूत सुविधांचा विकास करणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना या निवडणुकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या विचारांचा पाठिंबा असल्याचे पोस्टरवरून स्पष्ट होत आहे. ममता चव्हाण यांचे निवडणूक चिन्ह मशाल असून मतपत्रिकेवरील EVM मशीनवरील अनुक्रमांक 2 समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. प्रभाग क्रमांक 97, उमेदवार ममता बाळा चव्हाण. प्रभागातील महिला वर्ग आणि तरुणांचा ममता चव्हाण यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत असून या तिरंगी लढतीत प्रभाग 97 कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.